भुसावळ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे निवडून आलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ गायत्री चेतन बंगाडे यांनी दिनांक 23 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी आवश्यक प्रशासनिक प्रक्रिया पार पाडली, तसेच नूतन नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तसेच माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर गायत्री बंगाडे यांनी सर्वप्रथम भुसावळ शहरातील पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ, त्यासोबतच विविध विकास कामे, नागरी सुविधा व जनतेचे जे प्रश्न असतील ते सोडवले जातील असे सांगितले। युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार। माननीय नगराध्यक्ष मॅडम, जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्याचा हा अहवाल आहे। यामध्ये पत्र आहे माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याबाबत। महोदय, वरील विषयान्वये मी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंसात शरदचंद्र पवार गटतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी झालेली आहे। तरी आज दिनांक 23/12/2025 रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारत आहे। नगराध्यक्ष मॅडमचं नाव आणि मॅडम। भुसावळकरांचे सर्वांचे मनापासून मी नमस्कार म्हणते आणि आभार मानते की आज त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी मला निवडून आणले। आणि आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब व आदरणीय संतोष भाऊ चौधरी साहेब आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष पद म्हणून निवडून आलेली आहे। त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते। पाण्याची जी समस्या आहे ती नक्की दूर होणार आणि जे त्यांची समस्या आहे ते नक्की मी दूर करणार।